कागल एसटी आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहक गीता सचिन काळे यांनी एसटीच्या तपासणी अधिकाऱ्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केलाय। मार्ग तपासणी दरम्यान पथकातील अधिकारी श्रीकांत जानकर, अरविंद पारळे व त्यांचे चालक बीबी जाधव यांनी वाहक गीता काळे यांच्याशी मनात लज्जा उत्पन्न होईल असं असभ्य वर्तन केलं। याची तक्रार विभागीय प्रशासनाकडे केली, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाई न करता महिला वाहक गीता काळे व त्या गाडीचे चालक काकासाहेब सदाशिव कोरले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। याच्याच निषेधार्थ आज एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीनं कोल्हापूर विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी घडलेल्या घटनेचा निषेध करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याचबरोबर संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली। जानकर, चालक बीबी जाधव आणि अरविंद पारळे यांनी सर्व पॅसेंजरना खाली उतरवले आणि गाडीत चढले। तिकीट दिले हे सांगतापैकी सीटवर जोरात ढकलले, पाय आडवा लावला आणि जातीवाचक पण शिव्या दिल्या आणि मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्यांनी केले। महिला सन्मानाला ठेच पोचल असे कृत्य त्यांनी केले। तिकीट दिलेलं असताना तिकीट दिलं नाही ही खोटी केस माझ्यावर घातलेली आहे आणि सीटवर ढकलून माझा हात पकडून विनयभंग केलेला आहे। अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे तुम्ही तक्रार केली का आणि काय त्यांच्या? मी तक्रार करायला जायचं आत माझ्या मनाची कुचंबना होऊ दे म्हणून एका रात्रीत मला सस्पेंड केलं आणि माझे चालक बंधू हे तिथं साक्षीदार म्हणून होते तर त्यांना सुद्धा सस्पेंड केलं। अशा प्रकारे आमची म्हणजे ताकद कमी होऊ दे, मनाची कुचंबना होऊ दे याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला। आणि त्या अधिकाऱ्यांचं असं मत आहे की प्रवाशांना तुम्ही तिकीट दिलं नाही, प्रवाशाने देखील खुलासा दिलाय की वाहकाने आपल्याला तिकीट दिलं नाही, त्यातून तुम्हाला निलंबित करण्यात आलं। आमच्यावर कुठंतरी दबाव टाकण्यासाठी ही विनयभंगाची खोटी तक्रार आहे ती टाकण्यात येत आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। नेमकी त्यातली परिस्थिती आहे, खरंच ही वस्तुस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की नदीवर गेल्यानंतर मी सगळ्या सीट टॅली केलेला, सगळ्या सीटा ओके होत्या। मुलग्यानं सुद्धा सुरुवातीला कबूल केलेलं मी तिकीट दिले आणि मी दंड भरतो, तरी ह्या साहेबांना ते दंड भरतेला मंजूर नव्हतं। नाही, मागं नेऊन जबाब बदलायचा प्रयत्न केला म्हणून ही झटापट झाली। मला आडवा पाय लावून मागं येऊ दिले नाहीत, बस तिथं खाली बस, अजिबात उठायचं नाही म्हटले मला। अरे तुरे बोलून ड्रायव्हराने तर आडवा पाय लावला, हात धरून ढकलले मला। मी कष्टानं नोकरी मिळवल्या आणि हिनी त्या 14 वर्षाच्या मुलग्याला जबरदस्ती जर जबाब लिहित असला, माझा अधिकार आहे का नाही मागं जायचा? मला ढकलले त्यांनी सीटवर। मग तो मुलगा सुरुवातीला दंड भरायला तयार होता ना, का घेतले नाही त्यांनी? यांना माझ्यावर केस रंगवून सस्पेंड करायचंच होतं त्यांना। एसटीच्या काही अधिकाऱ्यांवर होतोय, मात्र त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करून त्यांच्यावर कारवाई होत नाही, कुठेतरी पाठीशी घातलं जाते का अशा पद्धतीचं गैरवर्तन करणाऱ्या? 100% पाठीशी घातलं जाते आणि याच्या विरोधातच आम्ही ही निदर्शनं करतोय की चुकीच्या पद्धतीनं आर्टिकल 19 असं सांगतंय की नैसर्गिक नियमाच्या विरोधात कोणतीही कारवाई करता येत नाही। त्या आर्टिकल 19ची यांनी पायमल्ली केलेली आहे। आर्टिकल 19 नुसार जर नैसर्गिक न्यायाच्या विरोधात यांनी जर कारवाई करत असेल आणि जर अधिकारी आमचं म्हणणं आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली त्यांच्यावर का कारवाई होत नाही असं आमचं एसटी कष्टकरी जनसंघाचं ठाम मत आहे। त्याचं निवेदन आम्ही या जिल्ह्याला दिलं, पण जिल्ह्यातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पण त्याच्यावर दुर्लक्ष केलं। त्यांनी काल आम्हाला बैठकीसाठी बोलवलं, पण ती बैठक फेल गेली। करूया, बघूया यासारखी उत्तरं आम्हाला दिलीत आणि त्याच्यामुळं आजची निदर्शनं त्यांनी चुकीची उत्तरं दिल्यामुळं आणि या चुकीच्या पद्धतीनं कारवाई केलेल्या माणसांना पाठबळ दिल्यामुळं आजची निदर्शनं होतात। या सर्वची जबाबदार प्रशासन आहे। या आंदोलनाप्रसंगी एसटी कष्टकरी जनसंघाचे राज्य उपाध्यक्ष कृष्णांत कोरे यांच्यासह पदाधिकारी व चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेप्सिल सिम्पली पॅकेजिंग, सेप्सिल मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅन्युफॅक्चरर ऑफ पॅकेजिंग मशीन्स, ऑफिस G135 MIDC नियर टेलिफोन ऑफिस, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर। फॅक्टरी D56-2 नियर घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कागल, हातकणंगले 5 स्टार MIDC, कोल्हापूर। कॉन्टॅक्ट 9321202112।